राज्यसभेचे खासदार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कुटुंबाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि तो सपशेल फेल गेला। त्या उपर आता आगामी 2029च्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार यावर राजकीय विश्लेषक ठाम आहेत। घडामोडीही तशाच घडतात। कुटुंबासाठी स्नेहभोजन ठेवून सुद्धा का सर्वजण उपस्थित नव्हते? 2029च्या निवडणुकीत एकत्र लढण्याविषयी का कुटुंबात एकमत होत नाहीये? सुप्रिया सुळे आणि रोहित पवार परस्पर विरोधी स्टेटमेंट्स कसे काय देत आहेत? शरद पवारांचा सातत्याने सल्ला घेणारे पार्थ आणि जय पवार का आपल्या आजोबांचं ऐकत नाहीयेत? असे प्रश्न पडले असतील तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करूयात। सो व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। नमस्कार, मी गौरी। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपलं स्वागत। शरद पवारांचं काहीच ठरलेलं नसतं किंवा ते सांगतात एक आणि करतात भलतंच असं नेहमीच म्हटलं जातं। आता 2029च्या निवडणुकीचंच बघा, मुलं आणि नातवंड यांच्यात कसा बेबनाव आहे। कुटुंबाला एकत्र आणण्याचा आटोकाट प्रयत्न शरद पवार करतात। त्यासाठी स्नेहभोजन त्यांनी ठेवलं होतं, पण कुटुंबातल्या सदस्यांच्या मनात काहीतरी वेगळंच आहे हे स्पष्ट झालं। सुनेत्रा पवार गेल्याच नाहीत, बाकीचे उपस्थित होते, तेही दाखवण्यापुरते। यावरून त्यांची एकी दिसून येते। सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांची परस्पर विरोधी वक्तव्य। बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार होऊ देणार नाही, मी स्वतः कुटुंबियांविरुद्ध लढणार नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली। पुढच्या पिढीला म्हणजेच युगेंद्र, जय आणि पार्थ यांना एकमेकांविरुद्ध उभे करण्यापेक्षा मोठा निर्णय घेईन असाही त्यांनी दावा केला। आता मोठा निर्णय म्हणजे काय? निवडणूक लढवणार नाहीत का, की राज्यसभेवर जाणार आहेत, की फक्त समाजकारण करणार? कारण त्यांनी सुनेत्रा पवारांचा देखील प्रचार केला होता। पण रोहित पवारांचं काय? त्यांनी तर सांगून टाकलंय की पवार विरुद्ध पवार लढत होणार म्हणून। जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी संभाव्य लढतही त्यांनी जाहीर केली आहे। एकाच पक्षातल्या दोघांची मतं वेगवेगळी कशी? सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय यांचीही काही ठोस भूमिका नाहीये, त्यामुळे कुटुंब म्हणून एकत्र तर नाहीच आहेत, पण पक्ष म्हणूनही एकत्र नाहीयेत तेही स्पष्ट झालंय। इथे फक्त सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हाच विषय नाहीये। आठवा, अजित पवारांच्या निधनानंतर खुद्द शरद पवार आणि रोहित पवार यांची वक्तव्य किती परस्पर विरोधी होती। नाही म्हणाला, सुप्रिया सुळे यांची पुस्तकी स्टेटमेंट्स अधूनमधून येत होती समोर, पण विसंवाद जाणवत होताच। शरद पवारांचा सल्ला का ऐकत नाहीयेत पार्थ आणि जय? पार्थ आणि जय पवार आपल्या आजोबांसोबत राजकीय चर्चा करतात, सल्ला घेतात, पण अंमलात आणत नाहीयेत। कारण एकच आहे, ते म्हणजे त्यांना आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचंय। आजोबांचा सल्ला त्यांना व्यवहार्य वाटत नाहीये। त्यांचं ऐकून भाजपाशी कशी कुस्ती खेळणार हाही प्रश्नच आहे। ज्या पार्थ यांना शरद पवार जाहीर टोमणे मारून अपरिपक्वतेची जाणीव करून देत असतात, ते आजोबांचं ऐकतील अशी शक्यताच नाहीये। तसंही विनासायास राज्यसभा मिळाली आहे, लोकांची सहानुभूती आहे, सध्या तरी तसंच आहे, तोपर्यंत चालू द्या अशी त्यांची भूमिका असावी। जय पवार तर नौके आहेत, महत्वाकांक्षी आहेत, ते 2029ला विधानसभा लढतील यात शंका नाहीये। युगेंद्र पवार सुद्धा लढतील, मग कुटुंब एकत्र कसं हा प्रश्न आहे। पवार कुटुंबाचा दबदबा संपला। टोकाच्या मतभेदांमुळे राष्ट्रवादीचे 2 तुकडे झाले, एक गट भाजपासोबत आहे, पण आता सुनेत्रा पवारांच्या पक्षातले लोक आपल्याकडे घेणार नाही म्हणजेच राष्ट्रवादी फोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। त्यांचं हे स्टेटमेंट सगळं काही सांगून जात आहे। भाजपाच्या आधारावर सुनेत्रा पवारांचा पक्ष योग्य वाटचाल करत असल्याचं दिसतंय। राष्ट्रवादीचं स्वतंत्र अस्तित्व असलं तरी आता पहिल्यासारखा दबदबा राहिला नाहीये हे तर स्पष्ट आहे। एक गोष्ट नक्की, पवार कुटुंब एकत्र असो किंवा नसो, सत्तेत मात्र राहणार याचं योग्य प्लॅनिंग करण्यात आलंय। सध्याच्या घडीला पवार कुटुंबात 3 खासदार आणि 2 आमदार आहेत। युगेंद्र आणि जय पवार लढले तर हा आकडा अजून वाढेल।
त्याग तर कोणी करणार नाही आणि बारामतीकरांना दुसरं कोणी चालतही नाही. म्हणजे आमदारकी खासदारकी फक्त एकाच कुटुंबाभोवती फिरेल. सामान्य कार्यकर्त्यांनी फक्त त्यांचा प्रचार करायचा. या घराणेशाहीबद्दल बारामतीकरांना काही वावगं वाटत नाही, ही एक आश्चर्याचीच गोष्ट म्हणावी लागेल. चालू द्या, पण या प्लॅनिंगला मात्र तोड नाहीये. शेवटी एक लक्षात ठेवा, मी कुटुंबाच्या विरोधात लढणार नाही हे सुप्रिया सुळे यांचं स्टेटमेंट केवळ भावनिक आहे. पवार विरुद्ध पवार अशी लढत अटळ आहेच. कुटुंबातले मतभेद चव्हाट्यावर आले असले तरी सत्तेचा फायदा कसा मिळवायचा हे दोन्ही राष्ट्रवादी चांगलंच ओळखून आहेत. आपण सामान्य लोक मात्र याबद्दल अनभिज्ञ असतो. या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.